नमस्कार. मी सुलाखे मिस. सर्व गुरुजन आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपली शाळा 60 वर्षांनी समृद्ध झाली. यंदा आपण शाळेचा हिरक महोत्सव साजरा करतोय. या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शाळेचा हिरक महोत्सव आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि सौभाग्याचा क्षण. आजपर्यंत आपल्या शाळेने हजारो मुलांना घडवले. ती सर्व मुलं आपापल्या विविध क्षेत्रात उच्च पदांवर यशस्वी झाली. मुलांचं यश म्हणजेच माता पिता आणि गुरुजनांचं यश. माझे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलाकार, व्यावसायिक, नगरसेवक, समाजसेवक, महापौर आणि आमदारही झाले. मी एच शाळेत असताना अनेक माजी विद्यार्थी मला भेटायला येत होती, गप्पा मारत होती. पण शाळेची दुरावस्था पाहून माजी विद्यार्थी मला म्हणत, मिस, आम्ही शाळेसाठी काही करू शकतो का? शाळा पैसे घेत नव्हती. तेव्हा पैशांची मदत घेण्याऐवजी मी त्यांना म्हणाले, तुम्ही वर्गात पंखे, ट्यूबलाईट्स लावून द्या, कम्प्युटर द्या. तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी वस्तुरूपाने शाळेला मदत केली. काहींनी पंखे लावून दिले, तर काही विद्यार्थ्यांनी कम्प्युटर दिले, शाळेचं पेंटिंग करून दिलं आणि अशा प्रकारे माझी विद्यार्थी संघटना उभी राहिली. खरंच एकीचे बळ आणि प्रयत्नांची जोड असेल तर जीवन नक्कीच सुसह्य, सुंदर होऊ शकतं. आपल्या शाळेचं ब्रीदवाक्यच आहे, एकी हेच बळ. आणि आज मुलांनी ते सिद्धही केले. ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळा माऊलीचे ऋण फेडण्यासाठी तुम्ही जे काही करता ते खरोखरच कौतुकास्पद आणि इतरांसाठी एक आदर्श आहे. तुम्ही तन, मन, धनाने एकत्र येऊन ही संघटना उभी केलीत. तुमच्यासारखं सुंदर कार्य आजपर्यंत कोणत्याही शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केलं नसेल. खरंच मुलं शिक्षकांना आणि शाळेला कधीच विसरू शकत नाही. आज अत्यंत धावपळीच्या जीवनातही तुम्ही शाळेसाठी जे काम करता त्याची अनेकांना कल्पनाही नसेल. असेच शाळेवर प्रेम करीत राहा. मी आपल्या एच शाळेत सलग 30 वर्षे नोकरी केली आणि त्यावेळी या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मला भरभरून साथ दिली, माझ्यावर प्रेम केले. म्हणून मी खूप आनंदी जीवन जगले आणि आजही त्याच आठवणीवर जगते. ज्ञानदानासारखे पवित्र कार्य माझ्या हातून घडले याचा मला अभिमान आहे. आजच्या या हिरक महोत्सवाच्या शुभप्रसंगी मी माझ्या माजी सर्व विद्यार्थ्यांना एक छोटासा संदेश देऊ इच्छिते. आपण आपल्या देशासाठी बलिदान देऊ शकत नाही, पण एक छोटंसं काम करून देशसेवा तर नक्कीच करू शकतो. 21व्या शतकातील अनेक आव्हानांपैकी एक आव्हान म्हणजे जलसुरक्षा. जलसुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. जलसंवर्धन करणं हे एखादा जीव वाचवण्यापेक्षा कमी नाही. प्रत्येक पाण्याचा थेंब वाचून जलसंवर्धन करूया. नद्या, तलाव स्वच्छ ठेवूया. कुठेही कचरा न फेकता रस्ते, शहरं स्वच्छ ठेवूया. कमीत कमी एक झाड लावून पर्यावरण राखूया. कामापुरतं वीज, मोबाईलचा वापर करूया. सर्व व्यसनांपासून दूर राहूया. आपल्या कामाशी प्रामाणिक राहूया. स्त्रियांचा आदर करूया आणि ट्रॅफिकचे नियमही पाळूया. अशा प्रकारे खारीचा वाटा उचलून आपला देश वाचूया. देशाला बदलण्याआधी स्वतःला बदलूया. प्रत्येक माणूस बदलला तरच देश बदलेल. मग चला तर आपल्या देशासाठी एक छोटंसं काम करून एक पाऊल पुढे टाकूया. शेवटी पुन्हा एकदा हिरक महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते.